नमस्कार शेतकरी बंधूंनो। तर बघा, कर्जमाफी संबंधी एक अत्यंत महत्वाची अशी जी काय अपडेट आहे ती माननीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। तर बघा, 27 नोव्हेंबर 2025 रोजी ज्यावेळेस अतिवृष्टी असेल, महापूर असेल, याच्यासारखं मोठं संकट महाराष्ट्रामध्ये आलेलं होतं, तर त्यावेळेस ज्या काय दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये ज्या काही सवलती लागू केल्या जातात शेतकऱ्यांना, तर त्या सवलती त्यांनी लागू केलेल्या होत्या। आणि त्याच्यामध्ये कर्जाची जी काही पुनर्रचना असेल किंवा पुनर्गठन असेल, तो सुद्धा एक ऑप्शन शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेला होता। त्याच्यामुळे आता येत्या 2 ते 4 दिवसापूर्वी आपण त्याच्यावरती व्हिडिओ सुद्धा बनवला होता। तर केंद्राने एक पत्र काढून जो काही महाराष्ट्रातून प्रस्ताव त्यांना गेलेला होता, तर त्या प्रस्तावाला उत्तर म्हणून त्यांनी 26,000 कोटी रुपयांचा निधी हे जे काय राज्यातील अतिवृष्टी बाधित जे काही शेतकरी आहेत त्यांना 26,000 कोटी रुपयांच्या निधीला कर्जाच्या पुनर्रचनेसाठी जो काही निधी आहे तो त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेला आहे। मग आता शेतकऱ्यांना प्रश्न पडतो, जर 30 जून पूर्वी तुम्ही कर्जमाफी करणार आहे, मग हे कर्जाचं पुनर्रचना असेल किंवा पुनर्गठन असेल, तर हा जो काही खेळ आहे तो कशासाठी? तर बघा, कर्जाची पुनर्रचना केल्यानंतर बरेच शेतकरी कर्जमाफीपासून वगळले जातात, हा इतिहास आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा मनामध्ये संभ्रम होता आणि तोच संभ्रम माननीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढारी या वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी संभ्रम दूर केलेला आहे। त्यांना ज्यावेळेस एक प्रश्न विचारला असता त्यांनी त्या प्रश्नाला असं उत्तर दिलं की आम्ही 30 जून पूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत। आता ते नेमके कशा पद्धतीचे असेल ते अजूनही कोणालाही स्पष्ट असं माहिती नाही, कारण त्याच्यासाठी एक अभ्यास समिती नेमलेली आहे आणि एप्रिलच्या साधारण पहिल्या आठवड्यामध्ये ही जी काय अभ्यास समिती आहे ती समिती राज्याला हा प्रस्ताव जो काही त्यांनी अभ्यास केलेला प्रस्ताव आहे तो सादर करणार आहे आणि तो प्रस्ताव आल्यानंतर त्याचा अभ्यास करून राज्य सरकार नेमकी शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा प्रकारे करायची, त्याचा नेमका आराखडा कसा असणार आहे, या संबंधी महाराष्ट्र शासन हे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा माननीय कृषी मंत्री असतील हे स्पष्टपणे सांगू शकतील। त्याच्यामुळे अद्याप तरी या संबंधी कोणतीही अपडेट नाही। धन्यवाद।